अलीकडे नामदेव शास्त्रींनी इंदुरीकर महाराजांचा मुलगा कृष्णा इंदुरीकर सगळ्या बुद्धिवान लोकांना गार करणार असेल असं म्हटलं होतं. पण कृष्णा कसलं शिक्षण घेतोय, त्याला इंदुरीकर महाराजांचा वारस का म्हटलं जाते आणि भगवानगड नामदेव शास्त्री यांच्याशी त्याचं नातं काय आहे तुम्हाला माहिती आहे का? सगळं सविस्तर सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा. इंदुरीकर महाराजांच्या मुलाचं नाव कृष्णा इंदुरीकर असं आहे. कृष्णानं लहानपणीच स्टेजवर गाणं गाऊन सर्वांची मनं जिंकली होती. त्यामुळंच महाराजांनी त्याला वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेण्यासाठी तयार केलं. कृष्णा सध्या भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात वारकरी आणि वैष्णव परंपरेचं खडतर शिक्षण घेत आहे. या विद्यापीठाची स्थापना 2005 मध्ये महंत नामदेव शास्त्री यांनी केली असून तिथं 6 वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. सुरुवातीची 3 वर्ष नारायण महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मूलभूत शिक्षण दिलं जातं, तर शेवटची 3 वर्ष स्वतः नामदेव शास्त्री मुलांना अध्यात्माचे धडे देतात. विशेष म्हणजे या उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी तिथं एकही रुपया घेतला जात नाही. नामदेव शास्त्रींनी कृष्णाच्या बुद्धिमत्तेचं जाहीर कौतुक केलं असून तो लवकरच वारकरी संप्रदायाचा एक प्रगल्भ वारसदार म्हणून समोर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कृष्णाचं हे आध्यात्मिक शिक्षण आता अंतिम टप्प्यात असून तो सर्वच बाबतीत अतिशय हुशार असल्याचं सांगितलं जाते. म्हणूनच नामदेव शास्त्री महाराज यांनी इंदुरीकर महाराजांचा मुलगा सगळ्या बुद्धिवान लोकांना गार करणार असेल असं म्हटलं होतं. तुम्हाला काय वाटतं? कृष्णा इंदुरीकर महाराजांसारखंच नाव गाजवेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.